गरजेचं आहे आणि नीट पैशात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर किमान 600+ मार्क्स मिळणं गरजेचं आहे. छायांक रुपेश म्हात्रे यांचं सुद्धा त्यानंतर स्वागताने सन्मान केला. ते स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. चला चॅलेंज स्पोर्ट्स आपण लगेचच फिल्डिंग सेट करायचे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या छायांक आतमध्ये. रुपेश म्हात्रे यांचं त्यानंतर आपण स्वागताने सन्मान करूया. स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. छायांक रुपेश म्हात्रे यांचं स्वागताने सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. राहुल भोईर स्वागताने सन्मान चालू राहतील आणि कॉमेंट्री सुद्धा सुरू राहील. यस सर, जरूर. आमच्या कॅमेरामॅन जरूर हँडी जे कॅमेरामॅन आहेत खूप चांगली मेहनत ते करतायत आणि तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतील. 2 सलामीवीर फलंदाज श्याम चौधरी सोबत आपण प्रणवला पाहतोय. मॅगी 11 टीमकडनं 2 सलामीवीर फलंदाज. आज विवेक टीममध्ये नाहीये चॅलेंज स्पोर्ट्समध्ये. त्यानंतर सुजलजी जगन चौधरी पाटील, सुजलजी जगन पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. सुजलजी जगन पाटील यांचं स्वागताने सन्मान युगान चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. राहुल, यापूर्वी जी मॅच झाली सेमीफायनल, मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करायचं आहे. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे मोती. त्याचा परफॉर्मन्स काय होता दाखवायचा का. त्याने बॅटिंग केली होती पण किती धावा जमवल्या. 26 धावांची इनिंग खेळली आपल्या टीम करिता. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ राहिला. या मोती आपण लगेचच यायचे VIP डाईज वरती. मोती, मी भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब तसेच छायांक रुपेश म्हात्रे यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते मॅरेथॉनचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. तो मोती यास, मोती अर्थात महेंद्र. मोती याने काय बॅटिंग केली. आक्रमकता हे प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि का म्हटलं जाऊ नये रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी मोती. यस, आणि खास करून 11,000 रुपयाचा पारितोषिक योगेश चौधरी यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत. मोती मॅचला सुरुवात देखील झालेली आणि पहिल्याच बॉलवरती धाव देखील कंप्लीट झालेली. महत्त्वपूर्ण हा सामना आपल्याला पाहायला मोती, मिळेल. क्या बात आहे मोती. 35 इयर्स, 35 वर्षापासून मी समालोचक करतोय. 10 वर्षापूर्वी मोतीचा जो अंदाज बघितला होता तोच अंदाज आज बघायला मिळाला. कसं वाटते मोती, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. चांगलं वाटते. जाम दिवसापासून खेळतोय. आज 20 वर्ष झाली खेळतोय आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक चांगली इनिंग खेळून टीमसाठी चांगला प्रोत्साहन केला आणि टीम पुढे गेली. त्याची खुशी जास्त आहे. यंगस्टरला घेऊन खेळतोयस काय, थोडंसं एक मानसिक दबाव तर नसतो ना. नाही, यंगस्टर्स आता मानसिक दबाव काय ना, चांगली पोरं आहेत. पोरं जास्त खेळतात. मेहनत त्यांची जाम आहे. ग्राउंडवर ते जास्त वेळ देतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही खेळतो आणि ते पुढे जाऊ अशी आमची ईश्वरी इच्छा आहे. मित्रांनो, हा होता मोती ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आणि आपल्या संघाला, कामतगर संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड मोती अँड बेस्ट लक फॉर फायनल. आम्ही त्यानंतर वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, पण रनिंग कॉमेंट्रीसह चालू राहील. यावेळेस बघतो आपण चांगला चेंडू आहे.
रन्स देखील चांगला मिळते आणि असताना बघतो आपण हा चौकार दिला. मित्रांनो, थोड्याच वेळात आपल्यात उपस्थित असतील ते म्हणजे ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान सरपंच तसेच न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांचं आगमन होईल. नवनीत भाऊ आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या पैसा बघतो आपण चांगला फटका आणि यासाठी जाणलं जातं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वेलकम आहे अजय गरत यांचं देखील आगमन झालेलं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धावा स्कोरबोर्डवरती मॅगी प्लेनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चॅलेंज संघाचा या फायनल मॅचमध्ये. यावेळेस देखील चांगला फटका बागफळा जाऊन फक्त दिशा दिलेली आहे. पॉईंटला थोडीशी करा फिल्डिंग डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. श्याम चौधरीकडे चांगला अनुभव आहे. मग त्याचा सेन्सिबल क्रिकेट किंवा अशा काय फटक्यांसाठी त्याला जाणलं जातं. प्रितेश पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच आपल्याला अजय गरत पाहायला मिळेल. सिटी क्रिकेटचा हा घमासान. मॅगीबाई सध्या तरी बघतो आपण मागीलाल पालीवाल मॅगी 11चे सर्वे सर्वज आहेत आणि स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक टेलिव्हिजन सेटवरती. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू गती कमी केली. आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चांगलं व्हेरिएशन आहे प्रितेशकडे. विकेट टू विकेट बॉलिंग. फायनल सामन्याचं पहिलं षटक प्रितेशला दिलं. लेग कटरचा चांगला वापर केला आहे. बॉल पिक करता आला नव्हता फलंदाज प्रणव भोईरला. प्रणव भोईर आणि श्याम चौधरी ही सलामीची जोडी मॅगी 11 संघाकडून. आणखी एक वेगळा अँगल पाहायला मिळाला प्रिन्स मूव्हीज मार्फत. चांगलं टेलिकास्ट. डेड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत आलेला. रिदममध्ये चुकलेत आणि जेव्हा फॉलो थ्रूमध्ये चुकत असतो बॉलर तेव्हा आपण पाहत असतो आणि तेच केलं प्रितेशने देखील. 6 ओव्हरचा आपल्याला हा सामना प्रति पाहायला मिळेल. एकूण 12 षटकं या सामन्यामध्ये. ऑनसाईडला फटका टर्न केलाय. डीपमध्ये बघतो आपण तिकडे प्रोटेक्शन तर चेंडू बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रणवच्या बॅटमधून चांगला फटका. 4 धावा. अंतिम सामन्यातील हा दुसरा चौकार. प्रणव भोईरचा पहिला चौकार आहे. खरं तर तिकडे फिल्डर उपस्थित होता पवन केणे, मात्र बॉल त्याच्या भरपूर पुढे पडला. बॅटच्या थोडासा आतच लागला होता. पूर्णपणे मिडल करू शकला नव्हता. परंतु बघा स्पंजी बाउन्स असतो टेनिस बॉलमध्ये. पवनच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. एक टप्पा घेतल्यानंतर 4 धावांसाठी. प्रतिमा खेळाडू आहे प्रणव. चांगला चेंडू वापसी करत असताना पुन्हा प्रितेश पाटील. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा चांगलं व्हेरिएशन तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. येत असताना डॉट बॉल चांगली बॉलिंग होती. सुंदर बॉलिंग सध्या तरी मैदानामध्ये. शेवटचा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि पुन्हा एकदा मिड विकेटकडेच खेळण्याचा प्रयत्न होता क्रॉस द लाईन. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे. अंतिम सामन्यामध्ये धावसंख्या बिनबाद 10. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मॅगी 11. 10 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मॅगी 11 टीमच्या मॅचमध्ये. चला मी टाईम सेट केलेला आहे. वेळेवरती तुम्हाला षटकं टाकायचे आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुषंगानं वेळ तुम्हाला जास्त कर्षित करायचा नाही आहे. चॅलेंज स्पोर्ट्स आणि मॅगी 11मध्ये मोठा सामना महामुकाबला BC4 फॉर्मॅटच्या माध्यमातून सिटी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर आपल्याला ग्रामीण पूलचा फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा धर्मराजा चषकामध्ये फायनलमध्ये गोरसई बी आणि त्यांच्या विरुद्ध कामतकर. खरं तर 2 वर्षांपूर्वी देखील जेव्हा डे स्वरूपामध्ये स्पर्धा होती धर्मराजा चषक, तेव्हा देखील हे 2 संघ समोरासमोर आले होते फायनल मॅचमध्ये. गोरसई ब संघात जिंकला होता. परंतु मागचे 2 हंगाम डे नाईट आणि त्याच्यामध्ये आपण काही वेगळे चॅम्पियन देखील बघितलेले आहेत. गतवर्षी टेंबवली संघानं स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेचे प्रणेते पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. आदरणीय निलेश चौधरी साहेब, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, त्यांच्या समवेत मॅगी बाय अर्थात मांगीलाल पालीवाल साहेब, ज्यांचा संघ सध्या बॅटिंग करत आहे. रितेश धुमाल बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा आहेत. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस. ऑडियन्स आपण विचार केला तर ऑडियन्स तुम्हाला प्रत्येकी प्रोग्राममध्ये अजय घरत पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेले आहेत या स्पर्धेकरिता. उदंड प्रतिसाद दिलाय अगदी पहिल्या दिवसापासून क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला. गोलंदाज रितेश. चांगला चेंडूवे. यावेळेस बघतो आपण सुंदर आणि चांगली समजदारी देखील पाहायला मिळाली. कदाचित चेंडू बेल्ट्सपर्यंत किंवा स्टंपपर्यंत पोहोचू शकला असा,
प्लेड ऑन होता होता राहिलाय. श्यामचं लक्ष होतं बॉलवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दुरून झाला होता. बॅटची बॉटम एज लागली आणि त्यानंतर एष्ट्यांकडे जाताना दिसला होता बॉल, परंतु श्यामनं लगेच त्याला भिरकावून दिले. अजय, प्रेक्षकांची अलाउड गर्दी झाली आहे. जवळपास 3 ते 4,000 प्रेक्षक हे अगदी मैदानावर ही स्पर्धा पाहत आहेत आणि जवळपास हा काही हजाराच्या घरात आकडा गेलेला आहे. ते मात्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. अलाउड गर्दी, पॅक क्राऊड सगळ्यांचं मनापासून स्वागत हे आहे. पाहू शकता. कुठेही तुम्हाला जागा दिसणार नाही. पॅक क्राऊड. नेक्स्ट बॉल. धुमालचा चेंडू फक्त दिशा दिलेली आणि याच करिता जाणलं जातं चौधरीला. सुंदर शॉट. काय फटका आपल्याला पाहिला, कलात्मक फटका आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. नेत्रदीपक फटका. खरं तर बॉल देखील फार कमजोर होता. फुल टॉस ह्या बॉलची अपेक्षा अजिबात नसते रितेश धुमाळकडून आणि आपला स्पॉट आधीच पिक केला होता. श्यामनं बघितलं होतं की तिकडे फिल्डर नाहीये, फक्त दिशा दाखवली. जरूर तिकडं ऑडियन्स मोठ्या संख्येनं बँड बाजा घेऊन आलेले आहेत, पोहोचलेले आहेत. त्यांना माहिती आहे अशानंतर देखील ग्रामीणचा घमासाने गोरसईकर मोठ्या संख्येनं आणि कामतगोले देखील तयारी करून आलेले आहेत. स्क्वेअर लेगला हा चौकार येतोय. क्रीजमध्ये फार डीप जात असताना, उजव्याष्टीच्या बाहेर जात असताना चांगलाच वळवला होता बॉल श्याम चौधरीने. त्याचा दुसरा चौकार आलाय. सुरुवात चांगली आहे मॅगी 11 संघाची. धावसंख्या बिनबाद 14. जरूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते श्यामकडनं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बघतो आपण. हा चांगला चेंडू अगोदरच मन बनवलं होतं आणि त्याच अनुषंगानं लेन देखील आपल्याला धुमालची पाहायला मिळाली. रितेश धुमाल लवकर बघितलं होतं फलंदाजाला, ओळखलं होतं की काय करण्याच्या तयारीत आहे श्याम चौधरी. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा आता प्रयत्न होतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. फायनल मॅच आपल्यासमोर रंगते सिटी फॉर्मॅटमधून धर्मराजा चषक 2024 ताडाळी भिवंडीमध्ये. ठाकऱ्याचा पाडा जे गाव आहे त्याच्या अगदी शेजारी वसलेलं हे अतिशय सुंदर असं क्रीडांगण आहे. आणि सुंदर त्याच्याहून ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. काय ट्रॉफ्याज आहेत. अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट पार पडते. नेक्स्ट बॉल. प्रणवसाठी अकोट्यापाचा ऑनसाईडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून जाईल का? जरूर गेलेला मिड विकेटच्या दिशेला. दमदार दर्जेदार धर्मराजा सिक्सर. अद्भुत फटका. उसळता बॉल होता, मात्र अक्षरशः खेचून आणि ठेचून मारलाय. 6 धावा. प्रणव भोईरच्या बॅटमधून दमदार हिट. उजव्या इष्टीच्या बाहेर निघणारा बॉल होता. टायमिंग खूपच सुंदर. उंची भरपूर होती आणि फिल्डरला एक वेळ वाटलं की त्याला संधी मिळेल, मात्र नाही. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे. 21 धावा स्कोर बरोबरती. सिटी क्रिकेटचा हा फायनल आहे. बँड बाजा सोबत घेऊन आलेले आहेत सगळे. बघतो आपण ऑडियन्स किंवा गावकरी. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पुन्हा एकदा पाहू शकाल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान सीमारेषेलगत फिल्डर उभा होता. त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय 6 धावांसाठी. अंतिम सामन्यातील पहिला षटकार आलाय प्रणव भोईरच्या बॅटमधून. ना प्रतिम सायकार बॅटर आहे प्रणव. त्याच्याकडे चांगला बघतो आपण क्लास आहे. खूप कमी बघतो आपण वेळ या खेळाडूला मिळाला, म्हणजे त्यांनी छाप सोडलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रणव चांगला चेंडू वेगवाने. विकेट किपरच्या पाठी फायनल रेकेटची गरज. रेकेट देखील झालेला आहे. विचार करतील जरूर अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. वेगवान थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. श्याम चौधरीची विकेट डोक्यामध्ये. गरज होती का हा मोठा प्रश्न राजा करत. धावांची गरज असते, पण येथे फिल्डर उपस्थित होता शॉर्ट फाईन लेगला. वेगानं बॉल त्याच्याकडे गेला होता, त्यामुळेच येथे धोका जास्त पत्करलेला दिसतोय. पण बघायचंय बॅट तर ग्राउंड करण्याचा प्रयत्न झालाय. योग्य वेळेवर बॅट आतमध्ये आली आहे का? जरूर टच अँड गो. निर्णय अंपायरचा आहे ना आपल्याकडे बाकी. जास्तच घाई गेली की काय असं देखील वाटू लागलंय. ज्या अनुषंगानं बघतो आपण रिप्लेमध्ये. टेक्नॉलॉजीचा वापर, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, आणि येथे स्पष्ट होतंय चित्र. बॅट्समन आउट. महत्वपूर्ण
आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेले आहे सन्मान्य माननीय श्री वेलकम 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 सुस्वागतम आणि दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे ग्रामपंचायत राहणारचे एक डॅशिंग सरपंच आणि त्याचबरोबर न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. मी आपणास विनंती करतोय गेलेला आहे. यावेळीचा फटका देखील चांगला डीप मध्ये फिल्डर तिकडे पोहोचणार का पवन, त्याला बीट करून चेंडू चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा एक महत्वाची सूचना आहे, जो आमच्या प्रेस पवेलियन आहे त्या पवेलियनच्या वरती काही लहान मुलं आणि काही तिकडे ऑडियन्स बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर तो पवेलियन खाली करायचं आहे. नंबर 2 विनंती आमची तिकडे टीम पूर्ण येते मॅनेजमेंटची प्लीज. आणि जे पाण्याच्या टाकीवरती बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण खाली उतरा, सहकार्य करा. चॅलेंज संघाकडून आपण विवेकला गोलंदाजीमध्ये सुरुवात करताना पाहिलेला आहे, तोच सुरुवात करत असतो. परंतु आज फायनल मॅचमध्ये विवेक शेलारची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तो अवेलेबल नाही आहे. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मॅगी 11 संघानं चांगली धावसंख्या उभारली आहे, 1/25. यस, एक युवा नेता निर्णय किशोर थोरात आणि त्याचा मित्र परिवार हे सुद्धा मॅच पाहत आहेत. ते मैदानातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. चला पाण्याची व्यवस्था आपण लगेचच करायची मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 12 मॅन. मैदानामध्ये पाणी हवं आहे तर आपण लवकरात लवकर त्याची व्यवस्था करा. चला या ओव्हर नंतर असाईड डिंग्स ब्रेक असणार आहे, आपण तेव्हा जरूर करू. मॅचला आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करतो. एकूण बघतो आपण धरणसेत 25 धावा धावपलका होती. मॅगी 11 पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सिटी क्रिकेटचा मेगा फायनल आपण एन्जॉय करतोय आणि आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये अजय गरज सध्या तरी एन्जॉय करतात ही महत्त्वपूर्ण मॅच. संपूर्ण स्पर्धा एन्जॉय केली आहे, प्रेक्षकांनी देखील भरपूर आनंद लुटला या स्पर्धेचा. आणि आज तर महाअंतिम सोहळा आहे. दैदिप्यमान क्रिकेटची ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. धर्मराजा चषक 2024 मॅगी 11 वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स. पवन केणे आलाय गोलंदाजीकरिता. अखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला पुल करत असताना बॉल चाललाय वाईड डीप मिड विकेटला. थोडीशी फंबलिंग घडली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न चालवलाय. येथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल असं वाटतंय. हो, तिसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न सुरू आहे. 1-2 मिनिटे थांबवते कारण या ठिकाणी स्वागताने सन्मान होईल अजय घरात. कारण आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान सरपंच, तसेच न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तसे एक सुप्रसिद्ध उद्योगपती. आणि त्यांचासुद्धा एक मेगा इव्हेंट, मेगा शो आपण बघितला होता, स्वर्गीय विलास स्मृती चषक. आणि त्याचे जे प्रणेते होते सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब, यांचं यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय राजेश दादा चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान सरपंच, न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योगपती प्रतापशेठ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान राजेश शेठ चौधरी साहेब आपले शुभ हस्ते करतायत.
त्यानंतर ओंकारजी पांडे आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच रहाणाल पंकजजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजी सरपंच रहाणाल चेक. यांचं स्वागत आणि सन्मान ओंकारजी पांडे आपल्या शुभ हस्ते करतायत. खेळाडू Umpires. पक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्यायची आहे. आमच्या व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आल्यानंतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. गवळी सर एकच मिनटं. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद नाहीये. तिसरा धाव घेत असताना अंपायर आपण निर्णय द्यायचा आहे. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरी धाव घेत असताना आय थिंक, कारण का आपण बघितलं एक्झॅक्ट, तर दुसरी धाव घेत असताना अंपायरनं खूप त्यानंतर दिनेश दादा पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण सन्माननीय मांगीलाल पालीवाल मॅगी 11चे सर्वा आणि अर्थात रोकडा रस्ता सन्माननीय मांगीलाल पालीवाल साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मॅगी 11चे सर्वा क्रिकेट क्षेत्राशी खूप जवळीक आहे त्यांची आणि मॅगी 11 त्यांचा संघ आपण पाहतो खेळताना मेगा फिनाले खेळताना. मांगीलाल पालीवाल साहब आपका हार्दिक स्वागत आहे. चला, ऋतिक गडकला बाद घोषित करण्यात आलेला आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्याला बाद घोषित करण्यात आलेला आहे. दुसरा धक्का बसलाय मॅगी 11 भिवंडी संघाला. धावसंख्या 27. दुसरी धाव घेत डशिंग असताना विकी शेठ चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील संघनायक मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4. धावसंख्या चांगली आहे राहुल. जरूर चांगली धावसंख्या आपल्याला अजय घरात पाहायला मिळते. एकूण धावा तालुका 27. क्रिकेटमधील उत्कृष्ट क्रिकेटर देवा टावरे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. गावदेव चषक त्यांची स्पर्धा सुद्धा आपण पाहण्यास विसरू नका. 3, 4, 5 जानेवारी रोजी 4 धावांचं योगदान देऊन ऋतिक गडक धावबाद झालाय आणि आता जयेश पाटील ऑन स्ट्राईक. पवन केणे चांगला बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे पॉइंट करे. 1 धाव येथे मिळेल. पहिल्याच बॉलवर खातं उघडत असताना JP. संघाची धावसंख्या 28. प्रणव चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं. 1 चौकार ठोकलाय आणि 1 षटकार देखील. प्रत्येकी 6 षटकांचा हा सिटी क्रिकेटचा अंतिम सामना धर्मराजा कप 2024 मध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती येथे आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक उपस्थित आहेत. लोफुल टॉस ऑन साईडला टर्न करत असताना डीप स्क्वेअर लेगला तिकडे प्रोटेक्शन आहे. जास्त धावा मिळणार नाहीत. फेक चांगली आहे डीपमधून. फक्त 1च धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतोय पवन. या दिशा सामन्यांमध्ये देखील पवननं इम्प्रेस केलं आहे आपल्या गोलंदाजीच्या बळावर. एक महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो पार पाडत असताना चॅलेंज संघासाठी. छोटंसं बॉलिंग रनअप. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. मात्र लॉंग ऑफचा फिल्डर अतिशय वेगाने येतोय. अजय पाटील तिकडे उपस्थित आहे. आणखी एक सिंगल येते. सिंगल्स येत आहेत. स्ट्राईक रोटेट करतायत या षटकामध्ये फलंदाज. जरूर पवनची बॉलिंग चांगली होती अजय. बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. 30 धावा स्कोर विरुद्ध आहे. तिसऱ्या ओव्हरचा मार्गस्थ असताना प्रत्येकी 6 षटकांची मॅच आहे. 60+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल पहिल्या इनिंगमध्ये मॅगी 11 टीमचा. विकेट्स जर राखल्या त्यांनी तर जरूर 60 पेक्षा अधिक धावा येथे पाहायला मिळू शकतात. विट मिळाली आहे. चांगला फटका. ओव्हरपिच बॉल देखील होता. उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. तिकडनं डीपमधून फिल्डर पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्रिकेट. येथे 2 धावा जरूर मिळत आहेत. क्वालिटी क्रिकेट. आणि हेच तर आहे भिवंडीचं सिटी क्रिकेट. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. डिसिप्लिन क्रिकेट खेळत असताना मोठे फटके येत नाही. सिंगल डबलनं सॅक रोटेट केली जाते. चांगलं क्रिकेट दोघांमध्ये JP आणि बघतो आपण प्रणव. भागीदारी महत्त्वाची. ती भागीदारी आता इकडनं बिल्डअप करत असताना जयेशला माहिती त्यांना जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ कमजोर बॉल आहे. फुल टॉस. त्याला बरोबर दिशा दाखवली आहे. बॉल चाललाय वाईडिश फाईन लेग सीमारेषा पलीकडे. प्रणवच्या बॅटमधून हा येतोय चौकार.
यस आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळतात. खास करून आमचे एक युवा आणि डॅशिक नेतृत्व स्वराजी चौधरी यांचे खास मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. स्वराजी चौधरी, आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम हरेश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरेश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. स्वराज चौधरी यांचा खरं तर हा मित्र परिवार आहे. हरेश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर स्वराज चौधरी आपण हर्ष म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा. हर्ष म्हात्रे, हर्ष म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर सुजल पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेश भालेकर चौथ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर बाईकच्या रूपात सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर बॅटनं सिंगल येते. धावसंख्या 38, 2 गड्यांच्या मोबदल्यात मॅगी 11. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये चॅलेंज संघानं तपस्या यस आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर बॉम्बे कॉटन ते श्यामजी कोंडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विशालजी पठारे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कॉटन क्षेत्रातील एक फार मोठं नाव आणि मॅन ऑफ द मॅचचं आकर्षक गिफ्ट जे सातत्याने मॅन ऑफ द मॅच म्हणून दिलं जात आहे. श्यामजी कोंडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जेव्हा वाढतो थंडीचा जोर तेव्हा एकच आवाज, बॉम्बे कॉटन वन्स मोर. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे. त्या ठिकाणी बॉल हवेत आहे. विकेट किपरनं बॉल झेललाय देखील, मात्र पंचांची स्वीकृती मिळताना दिसत नाहीये. जेपीला थोडंसं अडचणीत आणलंय या षटकामध्ये योगेश भालेकरनं. सलगचे 2 निर्धाव चेंडू. पहिला बॉल देखील जेपीच खेळला होता या षटकामध्ये. त्या बॉलवर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील बॉल बॅटवर आला नव्हता. चांगल्या वेगानं गोलंदाजी करतोय अराउंड द विकेट योगेश भालेकर, ही त्याची ओळख देखील आहे. राऊंड द विकेटनं जात असताना वेगात बदल करणं, लेग कटरचा वापर करणं, अँगलचा चांगला वापर करणं, क्रीजचा चांगला वापर करणं, हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय. विकेट टू विकेट बॉलिंग करणारा हा खेळाडू आहे. सेन्सिबल आपल्याला त्याचा क्रिकेट पाहायला मिळतो प्रत्येकी 20. हो, पुन्हा एकदा बघा पायावरच आदळलाय. यावेळेला उजवेष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बाईच्या रूपात 1 धाव मिळेल. जेपी स्ट्रगल करतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 39, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चॅलेंज संघानं तपस्याला पराभूत केलं होतं सेमीफायनलमध्ये, आणि काल आपण बघितलं होतं मॅगी 11 संघानं मित स्पोर्ट्स संघाला पराभूत केलं सेमीफायनलच्या मॅचमध्ये. जरूर दोन्ही टीमचा खूप चांगला खेळ राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये, आणि दोन्ही टीम आता ही मेगा फायनलची मॅच खेळत आहे. आणखी एक चांगला बॉल, थोडासा खाली राहणारा बॉल होता. येथे धावचीची संधी निर्माण होते, परंतु संधी दवडली गेली आहे. 1 धाव, चोरटी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 40, आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अशा घरात 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 10च्या सरासरीनं 40 धावा स्कोअर बरोबरती आहेत. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 10ची सरासरी एक चांगली आपण म्हणू शकतो, आणि तोच का प्रयत्न आपल्याला मॅगेलन टीमचा या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. 3 ओव्हर्स नंतर 36 होत्या राहुल. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत, आणि बॅटनं त्यामध्ये फक्त 2च धावा फलंदाज बनवू शकले. योगेश भालेकरचं अप्रतिम षटक समाप्त झालंय. पण जसा तुम्ही उल्लेख केलात की 60+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या ठरू शकते, कारण किरण पाटील, हिमांशू पाटील आणि राहुल माडासारखे चांगले गोलंदाज मॅगी 11कडे आहेत. जरूर बॉलिंग देखील तेवढीच धारदार आहे मॅगेलन टीमकडे. तर 50-60+ धावा झाल्या. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला प्लीज वेळ आपण कमी कर्षित करायचं. पवनला पण एकदा कंटिन्यू केलेल्या सेकंड स्पेलमध्ये त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 11 कर्षित केल्या होत्या. 3 ओव्हरच्या करी 40 धावा स्कोअर बरोबर होत्या. भालेकरनं अप्रतिम बॉलिंग केली मागच्या ओव्हरमध्ये. नावाप्रमाणेच त्यानं भाल्यासारखेच चेंडू फेकले असावे, रन्सच आल्या नाही आहेत त्या ओव्हरमध्ये. डिसिप्लिन पाहायला मिळतं एक गोलंदाजीमध्ये. एकही वाईट किंवा नो नाही.
यावेळेला मात्र स्लॉट मध्ये पडलेला बॉल उचलून फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. शॉट खेळण्यासाठी बघितला चेंडू कुठल्या लेंथवरती लेन पिक केली आणि जसा चेंडू आला बॅटच्या रडारमध्ये त्याच्यावरती मोर सिक्सरशीच होती. जबरदस्त फटका होता. कमजोर बॉल पवन केणी मार्फत त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. भावेश पवारला पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत ग्रामीणच्या फायनल मॅच मध्ये. आणखी एक मोठा फटका. बेमटोला वज्रटोला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आणखी एक षटकार. प्रणव भोईर ऑन फायर आणि याचबरोबर 50 धावांचा पल्ला कंप्लीट. बॉम्बे कॉटनचा आकर्षक असं ब्लँकेट आहे तो आपण दिला गेला आणि त्यांचं देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष. थंडीचा महिना आणि बघतो आपण थंडी देखील जाणवते आता. नाही पुन्हा एकदा म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा सन्मान्य निलेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच वरिष्ठ नगरसेवक सन्मान्य हनुमान चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. बादशाहभाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धावपलक आता सुसाट सुटलेला आहे. महेश दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. 56 धावा स्कोर बरोबरती. बँड बाजा भोपू फुल तयारी करून आलेले आहेत सगळे ऑडियन्स मोठ्या संख्येनं. आणि सिटी क्रिकेट सध्या बघतो आपण मेगा फायनल सुरू आहे आणि जेव्हा ग्रामीणची जर फायनल मॅच सुरू झाल्यानंतर मग काय मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. लाजवाब फटकेबाजी. आधी 2 षटकार त्याच्यानंतर 1 चौकार. पवनच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या बॉलवर चौकार आला होता आणि तो देखील प्रणव भोईरच्या बॅटमधूनच 38 वर जाऊन पोहोचलाय हा पठ्ठ्या. फायनल मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग करतोय. भिनार गावचा खेळाडू आहे आणि आता त्याची ही बॅटिंग बघितल्यानंतर भले भले त्याला भिनार. धावसंख्या 56 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल घेऊन पवन केणे. कटर. या वेळेला बॉल हवेत आहे. थोडासा मिसटाईम फटका. प्रयत्न चांगला होता. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये जात असताना झेल घ्यायचा होता परंतु बॉल हातात आलेला नाही. 2 धावा येथे मिळतील. धावसंख्या 58. चांगलं क्रिकेट आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. प्रणवनं का बॅटिंग केली. 16 बॉलमध्ये 40 धावा बनवलेल्या आहेत. अप्रतिम बॅटिंग तो करतोय आणि सुपर त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी फायनल मॅच मध्ये प्रणव भोईर मार्फत. या अगोदर आपण बंटी स्पोर्ट्स कडून देखील त्याला खेळताना बघितलेलं आहे. आता मॅगी 11 साठी बॅटच्या आउटसाइड एज. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर थोडासा फाईन होता मात्र खूप अलर्ट होता. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय योगेश भालेकर. 1च धाव येथे मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 59 या आकड्यावर. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतायत मॅगी 11. तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश चौधरी साहेब. माणसातली माणुसकी जपणारे हे व्यक्तिमत्व. आणि स्पर्धा आपण पाहतोय अगदी अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करताना दिसतोय. यावेळेचा बघतो आपण चांगला चेंडू. डेरेकेटची गरज मात्र माहिती पवनला. आता जर इकडनं आपण अजून काही इकडनं एक्स्ट्रा रन दिल्या तर ऑलरेडी रन्स भरपूर झाले. त्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा एक्स्ट्रा देखील धावा आलेल्या आहेत. एकूण बघतो आपण 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत 60. 2 खेळाडू बाद. यस गवळी सर. पॅक क्राऊड. प्रेक्षकांची अलॉट गर्दी आणि एक महाराष्ट्रातली नामवंत स्पर्धा आपण पाहतात मित्रांनो. धर्मराजा चषक 2024. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत या सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार, भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते आणि धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांच्या वतीने व वरालदेव स्पोर्ट ताडाले यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत.
वरालजी स्पोर्ट तडाळी संघाचे सर्व खेळाडू पदाधिकाऱ्यांनी अगदी VIP कक्षा कॉमेंट्री बॉक्सासमोर यायचं आहे. वरालजी स्पोर्ट तडाळी ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे, ऑर्गनायझिंग कमिटी हे पाहू शकता आपण. प्रतापजी पाटील साहेब देखील सध्या तरी आपल्यासोबत जॉईंट आहे. त्यांचा देखील एक मेगा इव्हेंट आपण सुरुवातीलाच बघितला रानालमध्ये, आणि अजून एक त्यांचा मेगा इव्हेंट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रानाल प्रीमियर लीग म्हटलं की आतुरता असे रानालकरांना की रानाल प्रीमियर लीगचं नियोजन लवकरच असणार आहे. यावेळेचा फटका बसला मिसामिंगे, तिकडं चिंटू पोहोचलाय, झालेली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, आणि इकडनं संधी JPला मिळते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला ऐकून बघतो आपण. 62 62 मॅग 11. योगेश भालेकर शेवटच्या षटकामध्ये, मागचं षटक काय नेत्रदीपक त्याचं राहिलं होतं. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या, आणि या षटकाची सुरुवात देखील चांगली केली. अवघड झेल होता. विकेटकीपर प्रितीश पाटीलचा प्रयत्न मात्र ते अपुरा राहिला. अखेर झेल ड्रॉप. जयेश पाटीलच्या बॅटिंगमध्ये तेवढासा आत्मविश्वास आतापर्यंत तरी दिसलेला नाही. बालेकरचा हा देखील चेंडू बघतो आपण प्रचंड वेगाने. JP जरूर अशा त्यांनी चांगला उल्लेख करा की कॉन्फिडेंटली अजून नाही आहेत जयेश पाटील या मॅचमध्ये. त्याचा पार्टनर चांगला खेळतोय प्रणव भोईर. JP एक सिनियर खेळाडू आहे. अशा परिस्थितीमध्ये आता JP सिंगल घेईल का, की पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न करेल. रिव्हर्स खेळत यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स देखील जरूर चांगले इकडनं मिळतील. धावे घेतलेले, सेकंडचा कॉल. एक्झॅक्ट काय सुरू आहे मैदानामध्ये. धाव कदाचित एक सिंगलच असेल की सायक रोटेट झाली नाहीये, याच गोष्टी सांगत असताना धाव मात्र. भिवंडी क्रिकेटचे काही विशिष्ट नियम आहेत, त्यांच्यानुसार आपण बघायला गेलो तर अशा प्रकारे जर दुसरी धाव देखील घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांनी धावणं गरजेचं आहे. एक फलंदाज थांबून राहिला होता, आणि तिकडे फक्त प्रणवला स्ट्राईक सोडायची नव्हती. सर्व सध्या तुम्हाला दिग्गज आमचे हे VIP टाईजवरती पाहायला मिळते. आमचे हँडिकॅम कॅमेरामॅनचं खरं कौतुक आहे. त्याने सकाळपासून खूप मेहनत घेतलेली आहे. आमचे कॅमेरामॅन विवेक गुळवी यानं. यावेळेचा देखील फटका बघतो आपण. पसला आम्ही सामेंगे, झेलची संधी. एक्झिट प्रितेश काय करतोय. चेंडू त्याला बरोबर ग्रीप होतोय का ना होतोय, की कदाचित त्याला चेंडूपर्यंत पोहोचायचं आहे की किंवा पोहोचतोय तरी चुका होत असतं. दुसऱ्यांदा चूक प्रितेशकडनं. कदाचित मागचा झेल जो ड्रॉप झाला होता तेच त्याच्या डोक्यात चालू होतं की काय. हा तर अगदी सोपा झेल होता. दुरून झेल टिपण्याचा प्रयत्न केला. कॅज्युअल अप्रोच थोडासा पाहायला मिळाला. जीवदान मिळतंय प्रणव भोईरला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 64. 64 ला 2. मॅग 11ची आतापर्यंत चांगली कामगिरी या मॅचमध्ये. पुन्हा तोच प्रयत्न, अजून एक चांगला आहे. रनआउटची संधी आहे. विकेटीतनं मिळेल का, आणि जरूर विकेट मिळेल. ओरिजिनल जयेश पाटील पाहायला मिळालाच नाही या फायनल मॅचमध्ये. चेंडूवर नजर नाहीये. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न. धाव उपलब्ध कॉमेंट्री बॉक्स नसताना देखील कॉमेंट्री चालू राहील आणि स्वागत सन्मानित चालू राहील. सर्वप्रथम दिनेश दादा पाटील यांना विनंती करणार आहे की भवरलालजी चौधरी जाट समाज यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भवरलालजी चौधरी, दिनेश दादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तिथून मारा केलाय फायनल मॅचमध्ये आतापर्यंत योगेश भालेकरनं. शेवटचा बॉल बाकी आहे. 1.5 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात योगेश भालेकरनं. त्याला विकेट मिळालेली नाही, परंतु काय गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल सामना करेल नवीन बॅटर प्रणव भोईर आहे. स्ट्रायकिंग एंडला बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा झेल उडालाय. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि आणखी एक कॅच ड्रॉप. 3 झेल ड्रॉप झालेत शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. किरण वेगानं धावलाय मात्र नाही पोहोचू शकला. शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पतन. मात्र 2 मौलिक धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या 66. फायनल मॅचमध्ये इनिंग्सची समाप्ती होते मॅगी 11च्या. 66 बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात, आणि 67 धावांचं आव्हान असेल 6 ओव्हर्समध्ये चॅलेंज संघासमोर. यस, त्यानंतर प्रदीपजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान दिनेश दादा पाटील आपण करायचं आहे. प्रदीपजी चौधरी जाट समाज यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
त्यानंतर बादशाहबाईंना मी विनंती करणार आहे की आपण ही स्वागत सन्मानासाठी तयार राहायचं आहे. मुकेशजी चौधरी यांचं स्वागताचे सन्मान बादशाहबाई आपण करायचं आहे. बादशाहबाई आपण मुकेशजी चौधरी जाट समाज यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. वराल देवी स्पोर्ट ताडाळी ABC ज्या टीम आहेत सर्व पदाधिकारी आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स तसे VIP कक्षासमोर यायचं आहे. त्यानंतर बादशाहबाई आपण अशोकजी शर्मा यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. अशोकजी शर्मा. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद राहुल भीर. आइए दोस्तों, महामुकाबले की तरफ चलते हैं और मेरे साथ जुड़ चुके हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. टेनिस क्रिकेट की ये वो आवाज़ है जो हर जगह गूंजती है. वेलकम हरीश. ये साथ टूटने वाला नहीं है. सिद्दीक जी भावे और हरेश जी पंड्या खूप जुनी आठवण झाली खरं तर. Yes, खूप sir. एन्जॉय केलं होतं. एक काळ असा होता हरेश जी पंड्या सिद्दीक जी भावे तिघांनी ये साथ टूटने वाला नहीं लगता है. ये देखिए- फेविकॉल का मजबूत जोड़ है. देखिए, वैसे भी वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या मेरे साथ ये उनका सिल्वर जुबली ईयर है, बल्कि उससे ज़्यादा 1990 में जुड़े थे. डॉक्टर गवली सर मेरे साथ मेयर कप 2006 में जुड़े थे. और मेरा अपना मानना है कि इतना लंबा साथ कोई अगर कमेंटेटर के साथ रहा है मेरा तो वह है वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. लेकिन 1068 टूर्नामेंट में सबसे ज़्यादा अगर टूर्नामेंट मेरे साथ किए हैं तो वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर ने लगभग 350 के ऊपर इवेंट किए यस हैं. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते सन्माननीय योगेश दादा म्हात्रे RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि इन्फ्रा. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. योगेश दादा म्हात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेश दादा म्हात्रे अर्थात सुधीरजी म्हात्रे, त्याचबरोबर रणजितजी म्हात्रे म्हटलं की 3 स्टार. ये आप देख सकते हैं योगेश म्हात्रे साहब को RK बिल्डर एंड डेवलपर. आपके मुस्तकबिल की ज़मानत अगर चाहिए घरों की तो RK में जाइए. स्वागत है हरीश आपका. लक्ष्य है 67 का. इस तरह के जो टोटल महामुकाबले का एक प्रेशर अलग रहता है. क्या रात है, क्या समय है और क्या चाम है वो धर्मराजा चषक में. लेकिन हरीश, मेरा अपना मानना है कि पावर प्ले के जो 2 ओवर हैं वो दोनों टीमों के लिए बहुत इम्पोर्टेंट रहेंगे. ये दोनों टीमों के जहाँ तक संतुलन का सवाल है, अच्छी टीमें बनी हैं और BC4 फॉर्मेट में जब आप खेलते हैं तो अनुशासन भरा क्रिकेट ये तमाम टीमों से अपेक्षित है. और मुझे ऐसा लग रहा है कि 6 ओवर का जो ये टोटल है मेरे ख्याल से एक इंटरेस्टिंग मैच होगा. पावर प्ले के 2 ओवर तो इम्पोर्टेंट है ही, एक अच्छी पार्टनरशिप चाहिए. जिस तरह प्रणय भोईर ने एक लंबी पारी खेली, ऐसे 6 ओवर नॉट आउट रहने वाला कोई बल्लेबाज मिल जाए तो बहुत बड़ी बात होगी. आज विवेक शेलार की सेवाओं को वो डेफिनेटली मिस कर रहे होंगे. एग्जैक्टली. दोनों ओपनर बीच मैदान पर वंडर बॉय ऑफ शेलार टीम के कैप्टन सचिन भोईर और उनके साथ कंप्लीट टेक्निक बैट्समैन भिवंडी तालुका के सबसे टेक्निकल बैट्समैन तुषार शिल्के. हरीश, आपकी मालूमात के लिए कि एक अर्धशतक लगा है इस सीज़न में BC4 फॉर्मेट में और वो लगाया था तुषार शिल्के ने BC4 चैंपियन ट्रॉफी में. वन ऑफ द ग्रेट इनफॉर्म प्लेयर एंड वन ऑफ द ग्रेट टेक्निकल साउंड प्लेयर. बैक टू क्रिकेट. गेंदबाजी के लिए हिमांशु पाटिल, आलिमगढ़ एक्सप्रेस. देखिए, हिमांशु पाटिल भी भिवंडी तालुका पिक्चर पे जब एकाएक आए थे, जब उन्होंने 2018 के आमदार चषक भादोड़ में वराल देवी स्पोर्ट्स ताडाळी A व ताडाळी B सर्व खेळाडू पदाधिकारी आणि VIP कक्षासमोर त्वरित यायचं आहे विना विलंब. जब उन्होंने आमदार ट्रॉफी 2018 में हैट्रिक किया था शेखर
दलवी को आउट किया था, बैक टू बैक जयेश पाटिल को एक टो क्रेशर से एलबीडब्ल्यू किया था। वरालजी स्पोर्ट ताडाली ए आणि बी विनाविलंब सर्व खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांनी VIP कक्षासमोर विनाविलंब यायचं आहे. देखिए धर्मराजा चषक चल रहा है, ये राजा नगर सेवक का शो है और यूट्यूब पे कई बड़ी हस्तियां हमारे साथ जुड़ी है। मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर बदलापुर के, अनिकेत कुलकर्णी और मयूर ग्रुप, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। हिमांशु पाटिल, पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत बार बल्ला चला दिया था, गेंद बल्ले के नीचे से निकल गई वाइट के रूप में। मेरे ख्याल से हिमांशु पाटिल एक अच्छी शुरुआत चाहेंगे। मैगी 11 एक अच्छी टीम बनी है। देखिए दोनों टीमों के कपड़े भी अगर आप देखें तो मुझे भारत ऑस्ट्रेलिया वाले मुकाबले का आभास होता है, जो ग्राफिक्स में भी कलर्स हैं। बिल्कुल हम कह सकते हैं न्यूजीलैंड ऑस्ट्रेलिया भी। फिर दूर से खेलने की कोशिश, अब की बार नीचे रही, डॉट गेंद। ये मैन ऑफ द सीरीज की बाइक वड़ाल देवी स्पोर्ट ताडाली आयोजित धर्मराजा चषक 2024, कौन इसकी स्ट्रिंग पे बैठेगा? देखिए BC4 का क्रिकेट मानो कंट्री क्रिकेट के बराबर है। जिस तरह कंट्री की टीमें हर इलाके से बनती है, उस तरह BC4 की टीमें बनती। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पे गए, पंच किया, अधिक एलिवेशन नहीं है, पीछे प्रोटेक्शन रखा गया है, 1 रन। मेरे ख्याल से दोनों बैटर काफ़ी तजुर्बेकार है, खास करके सचिन भोईर, जिनकी लीडरशिप क्वालिटी पिछले सीज़न में भी चैलेंज ने बहुत अच्छा परफॉर्म किया था BC4 फॉर्मेट में। और इस वक्त तुषार शेल्के, जैसा आपने बताया, शेल्के ब्रदर्स हेलो बहुत ही लाजवाब, पोगाव की जो शेल्के ब्रदर्स की ताकत है। अब मेरे ख्याल से ये दोनों बैटर की पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट रहेगी। जहाँ तक मैगी का सवाल है, वो ब्रेक थ्रू चाहेंगे और क्षमता है गेंदबाज हिमांशु पाटिल में। अलीमगढ़ एक्सप्रेस इस मरतबा हुक कर दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग ऊपर खड़ा था, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। नॉट इजी, दैट वाज अ नेस्टी डिलीवरी इन फ्रंट ऑफ फेस, अ ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय तुषार शिल्के। पूरा जगह बना ली थी और जिस तरह से उस बॉल को हुक किया था, अपनी टीम के लिए रनों को बुक किया था, हैंड आई कोऑर्डिनेशन, ट्रिगर मूवमेंट, सब कुछ लाजवाब। चौके से खाता खुला है तुषार शिल्के का। लेजेंड ऑफ भिवंडी विलासर फेम टीम का स्कोर 6 पे पहुंचा है। मांगीलाल पालीवाल साहब हमारे बीच है, भिवंडी के धनवान। लुक एट दी स्लो मोशन, ब्यूटीफुली प्लेड, एंगलिंग हिज बॉडी, यूज द डेप्थ ऑफ द क्रीज, बैकवर्ड स्क्वायर लेग इनसाइड द रिंग, ओवर हेड ऑफ बैकवर्ड स्क्वायर लेग, टिपिकल पावर प्ले हुक शॉट फॉर 4। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पे पहुंचा है। 67 का जो लक्ष्य है, मेरा अपना मानना है, ये मुकाबला कल की तरह आखिरी गेंद तक जाएगा। कल हालांकि कम स्कोर वाला मैच था। हिमांशु पाटिल, तुषार के लिए जबरदस्त वापसी, जबरदस्त वापसी। गेंद ने क्या टेक ऑफ लिया है गुडलैंड पे पड़ने के बाद। लिफ्टर बॉल, इस तरह की गेंदें होनी चाहिए आपके। तरकश का एक ऐसा तीर जो बल्लेबाज को आखिरी वक्त तक ये पता न चलने दे फ्रंट फुट पर खेले या बैक फुट पर। एग्जैक्टली, कमाल की गेंद, तीखा जवाब हिमांशु पाटिल। ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर। और यहाँ मौका बन रहा था, लेकिन चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। जोखिम लिया था वहाँ पर। ये देखते हैं किस तरह का यॉर्कर था। ये देखिए बिल्कुल पैरों पे निशाना था। और मेरे ख्याल से इनसाइड एज भी शायद था और पूरी तरह से सतर्क नहीं थे, सजग नहीं थे तुषार शेल्के, लेकिन रन पूरा करने के लिए किसी फराटा धावक की तरह वो दौड़ रहे थे। इस मरतबा फिर दूर से खेलने की कोशिश, फिर डॉट गेंद। कहीं ना कहीं अब क्योंकि 5वां दिन है, पिच में कोई ऐसी बात है जहां गेंदे थोड़ी टिप्पा खाने के बाद नीचे रह रही। 1 ओवर की समाप्ति, रन बने 7। 1 ओवर 7 रन। 5 पर खेल रहे तुषार, सचिन खेल रहे 1 पर। हिमांशु ने एकमात्र चौका दिया पावर प्ले के पहले ओवर में और
पावर प्ले के दूसरे ओवर में किस तरह से रन बनेंगे ये मैं नहीं जानता, लेकिन कभी कभी सिद्दीक भाई ऐसा होता है कि आप पावर प्ले की प्लानिंग करके आते हैं और रन आपके नॉन पावर प्ले वाले ओवर्स में भी बन सकते हैं. हॅलो एग्जैक्टली बहुत अच्छा आकलन किया आपने. देखिए पावर प्ले वैसे भी दो धारी तलवार है, इसमें रन भी आते हैं और विकेटें भी आती. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 7 for no wicket. हॅलो Is going to be Sagar Karwari brought into the attack from far end. Prince Movies, king of telecast, outstanding telecast of Dharam Raja Church. Is going to be Sagar Karwari, not a very pacey bowler, is slow medium, turn from far end, turn from pipeline end, and facing him batsman Tushar Shilke. View of the VIP dice, and there we watch Sagar Karwari. Ball this time put away, mighty blow, should be a 6. What a great shot from Tushar. Such a hot shot, and when you bowled from a pipeline end, runs were certainly to come from the pipeline. हॅलो हॅलो धन्यवाद सर. This is the great stroke gone out of park. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. शिवबा ग्रुपचे सर्व सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय विजयजी भांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण सन्मानित. माननीय संदीपजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. शिवबा ग्रुपचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय विजयजी भांबरे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करूया. This is the class of Tushar Shilke. Slightly juicy half volley, but played a terrific timing, plenty of power behind his stroke, and tremendous. I think there is a very good understanding between skipper and him. They missed out on scoring run in the first over, so they want to make it up in the second over. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित निवृत्ती भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. निवृत्ती भोईर. Absolutely, you are right. And there we watch Sagar Karwari. Goes to Tushar, goes his back foot punch, but find the fielder in deep. Enough time batsman gets one. That was a very short delivery, but I think not a very good stroke. There is a huge gap between extra cover and third man. On the other hand, if you would have left सन्मान्य अनिलजी केने गोरसईचे यांना देखील आपण सन्मानित करूया. अनिलजी केने. रणजित झा. Our great announcer, अनिलजी Manmohan केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. Sagar. This time helicopter stroke over the infield, 4 runs. What a great shot. impeccable timing. I mean, this is what you want to see in the grand finale. त्यानंतर या व्यासपीठ of मंचावर any उपस्थित tournament. सन्माननीय नंदनजी गुप्ता भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रमुख नंदन गुप्ता यांना देखील आपण सन्मानित करूया. Now the runs coming very rapidly for challenge sport in second power play. Great shot from Sachin Boyer, the captain of challenge. Wonderful stroke from Wonder Boy of Shelar. His score moves up to 18. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित रणजित जहा यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. संदीप भजक आपण आपले शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. There we watch Sagar. But this time thick edge of the bat and rose to the third man boundary for 4. That's a blessing in disguise. He was not sure where to play, and it just took the bottom edge and ran past the third man fence for a fantastic 4. Yes, not a very good stroke, but result is 100% in favor of challenge. Runs getting important, how the runs coming, that's the not important factor for challenge. So he scored bouncing to 22. In first over, I think challenge slightly on back foot, but in second over, these two are made up very quick runs. Once more, Sagar Karwari very expensive. There he turn now. But this time beauty, but equally played to mid on. Easy single to Sachin. Both the batters are so nimble footed. They cash on every single opportunity to score runs. They are accumulating it.
And look at the pattern of runs, singles, doubles, boundaries and sixes. All the pattern shows it all. हॅलो 23 for no wicket. Sagar. Goes to Tushar, pulls it. There is the fielder. Yes, he is out. Jayesh Patil is there, one of the great fielder. And finally, Tushar Shilke on his way. आपण पाहतोय धर्मराजा चषक 2024 ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी ज्यांचा एक खारीचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आणि या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं ज्यानं आणि आम्हाला तन मन धन अर्पित केलेलं आहे. 2 ओवर की समाप्ति रन बने 23 विकेट गिराए. About power play, what do you think, Harish? I think it's a good consolidation. First over they scored just 7 runs, 16 coming of it. They have lost a wicket, but that's not a problem because it's a 6 overs game. I must say, Jayesh Patil, he is the man of mid-wicket. If I have to replace word mid-wicket in Oxford Dictionary, I would replace it with Jayesh Patil. Absolutely. जंगल में शिकार शेर से कम छूटते हैं. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री रुपेशजी मडवी या मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमात एक सुंदर सुरेख सायमन आपण पाहतोय. रुपेश मडवी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. जयेश पाटिल से कैच कम छूटते हैं, जिस तरह शेर से शिकार कम छूटते हैं. ये खूबसूरत ट्रॉफी कौन उठाएगा या इसे? स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं सुंदर स्टेजची व्यवस्था, सुंदर गॅलरी, सुंदर कटआउट, रुपेश मडवी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता या मरता स्पर्धेतला सर्वात जास्त लुक जर कोणी आणला असेल ते आमचे रुपेश मडवी. मरता क्या ना करता, हिमांशु पाटिल को कंटिन्यू रखा गया है. इस मरतबा वाइड यॉर्कर कमाल की गेंद बीट किया. देखिए हरीश, इसमें कोई दो राय नहीं. मुझे त्यानंतर या 5 आखिर तक दिवसामधून जाएगा. खऱ्या अर्थाने जेवणाचे एक उत्तम सोय आमचे मान्यवर असतील, आमचे प्रेक्षक असतील, आमचे समालोचक असतील, आमचे पंच असतील, यांच्या सर्वांची जेवणाची एक उत्तम सोय, रुचकर आणि स्वादिष्ट जेवण खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून बनवले गेले ते आचारी प्रशांत म्हात्रे. हिमांशु पाटिल इस मरतबा पुल किया है, पीछे खिलाड़ी है. सचिन बोयर आउट. अब हम कह सकते हैं कि चैलेंज पे प्रेशर बिल्डअप हो चुका है. Poor shot selection. He neither got height nor the distance. And a brilliant catch taken in the outfield. मेरे ख्याल से अब ये बड़ा विकेट यहाँ पर लिया है और आउट होकर वापस चले जाएंगे. पेंटर सचिन सागर बोयर. गायकवाड आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पेंटर सागर गायकवाड, पेंटर सागर गायकवाड. कमाल की एंकरिंग करें हमारे मोहन भोईर. और आज लग रहा है मुझे कि वो देखिए डगआउट से बाकी सभी को हटना है, अथवा डगआउट गिर जाएगा तो आप भी गिर जाएंगे. कैप्टन से रिक्वेस्ट है कि डगआउट से सबको हटा दे. आज मन हमारे मोहन भोईर का भी तो अंदाज कुछ अलग ही है, जबरदस्त है. मुझे तो लग रहा है आज वंदे भारत के साथ चल रहे हैं. त्यानंतर मान्य श्री नए बैटर योगेश भोईर, मंगेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. मंगेशजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. योगेश भालेकर आहे. गेली कित्येक दिवस या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं देखील चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं. मंगेशजी पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. साइड आर्म गिनती बल्ले के अंदर लगी एडवोकेट विकेटकीपर के पास. कल्पेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं, जिन्होंने 2002 में ट्रिपल हैट्रिक किया था. हिमांशु पाटिल
जड़ में गेंद बहुत खूबसूरती के साथ खेला है गैप में, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, 2 रन पूरे। नाइसली प्लेड हरेश, tucked away on the onside with the short back leaps all on the ground। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 25 पे पहुंचा है चैलेंज का। चैलेंज को चैंपियन बनने के लिए 67 रन चाहिए। बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेवरून स्टेजच्या पाहुण्यांची चोख व्यवस्था पाहणार आहे। जबकि मैगी को रोकना होगा। इस मरतबा बहुत खराब गेंद, साइड आर्म गेंद, ज्यादा कटी वाइड। स्टेजवरच्या पाहुण्यांची चोख व्यवस्था पाहणारे आमचे कार्यकर्ते योगेश गड्डा, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। सन्माननीय स्वराजजी, आपण आपल्या शुभ हस्ते योगेश गड्डा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। गेली 26 रन 2 विकेटों के नुकसान पे। सन्माननीय योगेश गड्डा, अंकुश निकांजे आणि निलेश गजम या तिन्ही हिमांशु पाटिल भालेकर को रिवर्स खेलने की कोशिश, बीट किया। देखिए हिमांशु पाटिल के पास ये वैरायटी है कि बाएं हाथ के बैट्समैन के लिए जो बाएं हाथ के गेंदबाज की स्ट्रोक गेंद रहती है वो कर रहे हैं। नहीं, और भालेकर को अपने बल्ले को बल्ले की तरह इस्तेमाल करना होगा। अगर भाले की तरह करेंगे तो फिर रन नहीं आएंगे। एग्जैक्टली। हिमांशु पाटिल भालेकर को डाउन द ग्राउंड खेला है, बहुत खूबसूरत शॉट है, गेंद निकल गई है, 4 रन। हॉरिजॉन्टल बैट शॉट। क्रिकेट विदाउट हरीश पंड्या अधूरा है। आपके साथ वॉइस ऑफ इंडिया। थैंक यू सो मच। चैलेंज स्पोर्ट्स का भी मैं आभारी हूँ। विला सर, विजू ठाकरे, पप्पू चौधरी, एवरीवन, थैंक यू सो मच। मैच बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में है। 30 for 2, 18 गेंदों में 37 रन चाहिए। प्रीतेश अभी अभी आए, 0 पर खेल रहे हैं। योगेश ने 6 बनाए। हिमांशु ने अपना काम किया, 2 ओवर 14 रन 1 विकेट। आप देख रहे हैं धर्मराजा चषक 2024 और आज की आखिरी रात, और ये सिटी क्रिकेट का अंतिम मुकाबला। इसके बाद ग्रामीण का अंतिम मुकाबला आप देखेंगे। आप सभी लोग चश्मदीद हैं प्रिंस मूवीज़ पर। जो हमारे नाजरीन जुड़े हुए हैं उन सभी का बहुत बहुत शुक्रिया। नए ओवर की शुरुआत पाइपलाइन वाले छोर से होगी और पाइपलाइन वाले छोर से बॉलिंग की शुरुआत करेंगे किरण पाटिल, और किरण पाटिल के सामने बैटर है प्रीतेश। इस बार उल्टा पुल्टा शॉट, बहुत अच्छा पूर्वानुमान, और ये 4 रन। इससे कहते हैं घी अगर एक खूबसूरत शब्द है। चैलेंज देना भी सीखो और चैलेंज लेना भी सीखो। ये क्रिकेट में लाया चैलेंज स्पोर्ट्स ने। इस बार एक और तगड़ा शॉट, देखिए अब हिलने तक की जरूरत नहीं करनी पड़ेगी, और 4 रन। मासूम चेहरा वार गहरा। प्रीतेश पाटिल कमाल के खिलाड़ी हैं। हालांकि खराब गेंद नहीं थी, ये देखिए अंदर आती भी गेंद और कमाल का रिवर्स शॉट। मासूम चेहरा वार गहरा। मेरे ख्याल से किरण पाटिल थोड़े प्रेडिक्टेबल हो रहे हैं, क्योंकि वो जिस तरह की गेंदें कर रहे हैं, बैटर को पहले पता है कि गेंद कहां पर आएगी। और एक बार फिर से सिद्दीक भाई, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। जो चैलेंज स्पोर्ट्स का ग्राउंड है गोकुल नगर में, जब आप वहां पे हर रोज़ प्रैक्टिस कर रहे हैं तो डेफिनेटली जो आपका खेल है वो निखर कर आएगा।
और आपने जैसा बताया कि कुछ दिन पहले ये टीम फाइनल में भी खेली थी, तो मेरे ख्याल से एक अच्छा कॉम्बिनेशन बना है। 38 for 2 प्रेशर रिलीज हुआ है वो 2 चौकों से। देखिए मयूर पाटिल ने भी रेस का घोड़ा BC4 में उतारा है। नहीं, और देखिए रेस अपनी जगह है, लेकिन चैलेंज एक ऐतिहासिक नाम है। और भिवंडी सिटी क्रिकेट में मुझे आज सिद्दीक भाई पुराने दौर की टीमें याद आ जाती है। पायोनियर, रॉयल रोशन, विक्टोरियन, कैरेबियन, मतलब एक मिसाल के तौर पे दे रहा हूँ। सो मेनी टीम्स। जिस तरह चैलेंज एक ब्रांड है, उस तरह बॉम्बे कॉटन एक ब्रांड है। आपको कन्याकुमारी से कश्मीर जाना है, नैनीताल जाना है, कहीं भी जाइए, लेकिन पहले बॉम्बे कॉटन जाइए तो आपका काम हो जाएगा। इट्स डिलाइटफुल उनका टैग लाइन है। पाटिल की गेंद और ये डिलाइटफुल शॉट रॉकेट की तरह तेज कदम आगे आकर वो रॉकेट क्रैश होता हुआ, और जहां एक भी रन नहीं होना चाहिए था वहां पर 2 रन। ये कैच नहीं, धर्मराजा चषक छोड़ा है। मेरे ख्याल से हिमांशु पाटिल थे पीछे, कैच नहीं छोड़ा है बल्कि धर्मराजा चषक छोड़ा है। फाइनली 1 रन उन्होंने पूरा किया है। वेरी इंटरेस्टिंग सिचुएशन है ये मैच की। दोनों टीमें जोर लगा रही है, लेकिन सिद्दीक भाई नीविया की जो बॉल है आप देखिए उसका बाउंस, ये नीविया की गेंद बॉलिंग बैटिंग दोनों के लिए मुफीद है। एग्जैक्टली स्पोर्टिंग गेंद कह सकते हैं हम। इस वक्त दर्शकों में कहीं एडवोकेट मयूरेश पाटिल हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। 4 से 6 दिन पहले उनकी भी एंगेजमेंट हुई है, वो एंगेज हो चुके हैं। और मुबारकबाद एडवोकेट मयूरेश पाटिल। 39 for 2 स्ट्राइक पर है योगेश। इस बार पुल कर दिया इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क। 6 रन। मौका भी दिया और छक्का भी दिया। देखिए कहीं ना कहीं फील्डिंग बिखर रही है। अब आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला था योगेश बालेकर ने। पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए, खींच के मारा, फील्डर थे डीप में। ये देखिए मौका भी दिया और छक्का भी दिया। बॉल और बैट का संगम हुआ तो जो आवाज आई, मतलब वो जो बाजू का साउंड होता है ना, बिल्कुल बाजू का वो टाइप का ये शॉट था। स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पे 2। 22 रनों की जरूरत है। चौथा ओवर चल रहा है। ये 6 ओवर का मुकाबला है, दर्शकों की जानकारी के लिए। यस, ये नहीं भूलना चाहिए कि तपस्या स्पोर्ट्स ने BC4 चैंपियन ट्रॉफी को जीता था। अब की बार जड़ में गेंद थी, छोटी बैकलिप का इस्तेमाल, गेंद को पुश किया लॉन्ग ऑफ पे 1 रन। तो रनों का पीछा बहुत अच्छे से चल रहा है। मैगी 11 को विकेट चाहिए और उन्होंने 2 विकेटें जरूर ली, लेकिन उसके बाद अगर हम देखें पार्टनरशिप यहाँ पर अच्छी होती हुई दिखाई दे रही है। पहले दोनों विकेट 23 पर गिरे थे। 23 की पार्टनरशिप ये यहाँ पर होती हुई 23 फोकस में रहा है। वो जर्सी नंबर जो माइकल जॉर्डन और शेन वॉर्न ने यादगार बनाया, नंबर 23। 46 for 2 किरण पाटिल का एक खर्चीला ओवर। 16 रन अब तक इस ओवर में दिए हैं पाइपलाइन एंड से। ओह, इस बार क्या स्लॉक स्वीप है, बिल्कुल हरी घास के ऊपर आग लगाने वाला चौका। के इस स्वीप को खेला है, बल्ले के बीचों बीच गेंद लगती हुई 4 रन। प्रीतेश पाटिल भी एक ऐसे खिलाड़ी हैं हरेश के, ये तो या जल्दी चले जाते हैं या मैच लेके चले जाते हैं। मासूम चेहरा, वार गहरा। नीलेश चौधरी साहब का एक पोस्टर आप देख रहे हैं। बहुत ही ज़बरदस्त आयोजन और हमारी ओर से शुभकामनाएं हैं कि वो बहुत करें। क्या टेलीकास्ट है, ड्रोन कैम की अब मदद से दिखाया जा रहा है। प्रिंस मूवीज द किंग ऑफ टेलीकास्ट। मैं हमेशा कहता हूं कि विलास आर के शो, अल्ताफ बाली का ऑर्गेनाइज, भावेश पवार का क्रिकेट और प्रिंस का टेलीकास्ट आप शब्दों में बयान नहीं कर सकते। और सिद्दीक बाबे की कमेंट्री भी शब्दों में बयां कहाँ करें। थैंक यू सो मच सर, लेकिन मैं सूरज को चिराग दिखाने का कायल नहीं हूँ।
50 रन 2 विकेटों के नुकसान पे। अब यहाँ से चैलेंज को चैंपियन बनने के लिए 12 में 17 चे मैच अभी भी बना हुआ है हरेश। क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है। विजू ठाकरे भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत। नए ओवर की शुरुआत और बैकफुट पर जाकर पंच लगा दिया। बाई दाई जोड़ी यहाँ पर परेशानी का सबब बनी हुई है। राहुल ने नए ओवर की शुरुआत की और यहाँ पर 2 रन भागकर पूरे किए। तीसरे की दौड़ लगा चुके हैं। दौड़ते रहना हो गया, दौड़ते रहो, कीप रनिंग एंड कीप अचीविंग योर गोल्स। चैलेंज का जो लोगो है, छलांग लगाता हुआ घोड़ा, और ताकत जो है हॉर्स पावर में नापी जाती है, और बिल्कुल वो हॉर्स की तरह वो दौड़े थे। लेकिन जमाना रोकड़े के पीछे जाता है, ये नहीं भूलना चाहिए कि मांगीलाल पालीवाल के रोकड़ा रास्ता की ये टीम है मैगी। जमाना भी रोकड़े के पीछे जाता है। नहीं, रोकड़ा तो इम्पोर्टेंट ही है, शेयर मार्केट भी इम्पोर्टेंट है, फ्यूचर्स, ऑप्शंस, कैश, डेरिवेटिव्स, अलग अलग सेगमेंट में रोकड़ा रास्ता अच्छा काम कर रहा है। मांगी भाई हमारे साथ हैं। 53 फॉर 2, 14 टू विन। बहुत अच्छी स्थिति में इस वक्त चैलेंज स्पोर्ट्स। राहुल की गेंद इस बार अच्छा घुमाव था गेंद का, और चलते बने वहां पर बैटर प्रीतेश पाटिल। रिएक्शन देखिए महेंद्र मागे का। देखेंगे तो पूरा पैर जख्मी है, लेकिन टीम का फाइनल है मैगी का, वो विकेट कीपिंग कर रहे हैं। ये है भिवंडी क्रिकेट। नहीं, डेफिनेटली ये कमिटमेंट को मैं सलाम करना चाहूँगा। इसीलिए इसको सिटी ऑफ क्रिकेट कहा जाता है। और जिस तरह से, और जब चैलेंज इसके साथ जुड़ जाता है शब्द, विलासार पाटिल साहब जब नगर अध्यक्ष थे तब से मैं आता रहा हूँ, और मुझे पता है कि भिवंडी के क्रिकेट को दुनिया के क्रिकेट से 10 साल आगे रखा। 1999 में पहली बार मैंने देखा ग्रे निकल्स के बैट को खाचा मार के खेलना। मतलब इतने महंगे बैट को खाचा मार के टेनिस बॉल में खेलने की जरूरत कौन कर सकता है? तो दैट वाज ओनली वन टीम, दैट्स चैलेंज स्पोर्ट्स। 53 फॉर 3, 14 रनों की जरूरत है। मैच बहुत नाजुक मोड़ पर आ गया है क्योंकि वो विकेट गिरा है। नए बैटर है पवन केने। एवन पवन आए। राहुल की गेंद छोड़ दिया वहां पर। ये गेंदबाज भी थोड़े मिस्ट्री है, इनकी गेंदें टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल लेती है। देखिए 14 रन और चाहिए। उन्हें पता है कि 2 अच्छे शॉट हमने लगा दिए तो स्कोर बन जाएगा। शायद वो कमजोर गेंद का इंतजार कर रहे हैं। अंपायर ने पूछा है परेश, ये बताइए कि तिरपन रन 3 विकेटों के नुकसान पे क्या मुकाबला चल रहा है? अभी भी कांटे की टक्कर चल रही है क्योंकि गेंदें बची है। 9 और रन चाहिए। 14। फेयर डिलीवरी थी। राहुल लंबा रनअप है और सामने पवन केने। धीमी गेंद थी, बैडमिंटन शॉट मारने गए और वहां पर थोड़ा सा फंस गए पवन। कमाल की बॉलिंग हो रही है। पवन केने जो ग्रामीण क्रिकेट में रनों की रंगोली सजा रहे हैं, वो भी कठिनाइयों में। ये प्रेशर रहता है BC4 में खेलने का। आप योगेश मात्रे साहब को देख रहे हैं, आरके बिल्डर के। इस बार पुल कर दिया पवन ने और गेंद गायब होती हुई 6 रनों के लिए। पवन का परफेक्ट टाइमिंग। बैकफुट पे चले गए
स्ट्रोक के लिए जगह बनाई, बेहतरीन हुक शॉट, चमाट। धर्मराजा चषक में विशेष आभार आईडीएफसी फर्स्ट बैंक, दालमिया सीमेंट्स, ओम साई प्लम्बिंग, अरहम, दीप लक्ष्मी हाइट्स, अटलांटा रेसिडेंसी, युगांत बार, धर्म विहार, MKY, सिद्धम एंटरप्राइजेस, चेट्टीनाड सीमेंट। एक और घूम घुमा के शॉट, ये तो चांटा मार दिया गेंद पर। भिंगड़ी है भिंगड़ी, ये भिंगड़ी शॉट था पवन का। कप है, पहले कप को जीता था तुषार पाटिल फैम टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाले ने। चैलेंज जीत की कगार पे। गेंदें कितनी है? 6 बॉल और केवल 2 रन। बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन थी, लेकिन पवन ने पूरा प्रेशर रिलीज कर दिया, बताया कि मैं A1 क्यों हूं, मैं पवन क्यों हूं। और A1 नाम भी तो सुभाष धुमाल ने दिया है। A1 स्कोरिंग करते हुए सुभाष धुमाल, उनकी अपनी कंपनी है कौशल क्रिएशन भिवंडी। अगर आप स्कोर बुक लेना चाहें तो उनसे राब्ता कर सकते हैं। किरण पाटिल की गेंद, इस बार रिस्की रन है, लेकिन क्या पवन गेंद की तारीफ करनी होगी। डायरेक्ट हिट और तीसरे अंपायर की मदद। फोटो फिनिश वाला क्रिकेट, एक रन के लिए तरसना होगा। परफेक्ट यॉर्कर थी। ये देखिए बालेकर ने खेला था, महेंद्र मागे का थ्रो स्टंप से जाके टकराया था। ये भी बहुत जिद्दी क्रिकेटर है। नहीं देखिए, अगर आप भिवंडी में है तो फिर आपका जिद्दी होना ज़रूरी है। और बहुत अच्छा BC4 फॉर्मेट के क्रिकेट की शुरुआत हुई है, और मैं दुआ करता हूँ कि ये BC4 फॉर्मेट आगे और तरक्की करे इंशाअल्लाह ताला। तो इस वक्त थर्ड अंपायर डिसाइड करेंगे वेदर इट इज़ अ कंप्लीटेड रन और नॉट। पवन गिने एक वाहिद खिलाड़ी है जो दोनों फाइनल खेलेंगे, सिटी और ग्रामीण। देखिए दोनों के फाइनल अलग अलग हैं। ये है राजा का शो, नॉट आउट, सो दैट इज 1 मोर रन, यानी कि अब 1 रन चाहिए। A1 को चाहिए 1, और टाइटल भी जीतेंगे तो नंबर 1। क्या कहने हरेश, नाइस कमेंट्स। Just 1 रन चाहिए चैलेंज को चैंपियन बनने के लिए। किरण पाटिल सामने की ओर से आते हुए, अंदर कोई नहीं आएगा। डाउन टू लेग साइड, चैलेंज इज द चैंपियन ऑफ धर्मराजा कप। कॉन्ग्रेचुलेशन विलास आर मयूर पाटिल, मयूरेशन ऑल टीम। अभिनंदन, व्हाट अ ग्रेट Hello. विक्ट्री।